नमस्कार मैत्रिणींनो, प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करत आहे। मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, जेणेकरून बऱ्याच मैत्रिणी नवीन ब्लाऊज शिवायला शिकलेल्या असतात किंवा त्यांच्याकडे नवीन मिशन जे आहे ती टेलरची मिशन जी असते ती आणलेली असते। तर मिशन जे आहे ती कोणत्या कंपनीची घ्यायची, ही सर्व काही जी प्रकार आहे ती किंवा घ्यायची आहे, मिशन जे आहे ती घ्यायची आहे, तर शक्यतो तुम्ही डबल पाट्याची मिशन घ्यावा असं मला वाटतं। कारण सिंगल पाट्याची मिशन जी आहे ती कपडा व्यवस्थित अशी उचलत नाही, त्याच्यामुळे तुम्ही डबल पाट्याची शक्यतो मिशन घ्यायची आहे। तर त्याच्यामध्ये कंपनी कोणती घ्यायची आहे, तर कंपनी त्याच्यामध्ये तुम्ही डर्बिनची कंपनी, उषा कंपनी, ह्या अशा मिरिट कंपनी, ज्या कंपनी ओरिजिनल आहेत त्या घेऊ शकता तुम्ही। मोटरही म्हणता तुम्ही मिशनची, तर त्याच पद्धतीने कंपनी जी आहे ती घ्यायची आहे, ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या। तर या एक दोन जर कंपनी तुम्ही चांगल्या रीतीने जर आणल्या तर तुमच्या मिशनमध्ये प्रॉब्लेम येणार नाहीत, मोटर खराब होणार नाही। तर मी त्याच पद्धतीची मिरिट ची कंपनी आहे माझी मिशनची, आणि जो मोटर आहे त्याची माझी डर्बीची मोटर आहे। विदाउट कार्बनची मोटर आणायची आहे, कार्बनची असते ती छोटी असते आणि आवाज जास्त देते, ती आणायची नाहीये। तर तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला ते दुकानदार बोलतीलच की कशा पद्धतीने कार्बन आणि विदाउट कार्बन त्याच्यामधला फरक काय असतो ते तुम्हाला सांगत असतात। तर हे सर्व काही तुम्हाला माहिती मी आज देणार आहे। म्हणजे मिशन बद्दल तर दिलीच आहे, पण मिशनला ऑइलिंग कुठे कुठे करायचे आहे ते आज मेन टॉपिक आहे आपला। त्या अगोदर तुम्ही माझ्या सर्व यूट्यूबवरच्या मैत्रिणी आहेत किंवा सर्व काही महिला आहेत, त्यांनी व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर सबस्क्राईब केलं नसेल तर कोण कोण राहिलेले असतील तर सबस्क्राईब करून घ्या, आणि व्हिडिओ चालू केलेला असेल तर तुम्ही लाईक करायला विसरला असताना बऱ्याच जणी लाईक करायला विसरत आहेत, तर लाईक जी आहे ती करून घ्यायचं आहे। तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू। कशा पद्धतीने आपल्याला ऑइलिंग जी आहे ती कुठे कुठे करायची आहे। ऑइलिंग केल्याच्या नंतर आवाज जो आहे तो तुमचा बंद होणार आहे, मिशन फास्टमध्ये पळणार आहे, हे सर्व जे काही प्रॉब्लेम असतात ते मिशनला ऑइलिंग केल्याच्या नंतर सर्व प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतात। तर तुम्हाला कमीत कमी रोज संध्याकाळी झोपताना तुम्हाला ऑइलिंग करायचे आहे मिशनला, कारण दिवसभर काम चालू असतं, मग संध्याकाळी झोपता वेळेस तुम्ही जर ऑइलिंग केलं तर सुरक्षित अशी मिशन तुमची फास्टमध्ये रुळल्या जाते। त्यासाठी तुम्हाला संध्याकाळी दररोज ऑइलिंग, जास्त काम करत असताल तर संध्याकाळी करायचं आहे, आणि कमी काम करत असताल तर कमीत कमी 4 दिवसाला तर तुम्ही ऑइलिंग करून घेऊ शकतात, किंवा तुम्ही 8 दिवसातून एकदा तरी ऑइलिंग केली पाहिजे। आणि जास्त महिन्याला 2 महिन्याला यूज करत असताल तर तुम्ही ज्यावेळेस बसणार आहेत मिशनवर त्याच्या आदल्या दिवशी हे ऑइलिंग करून ठेवायचे आहे, त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी स्टार्ट करायचं आहे। तर या पद्धतीने प्रोसेस असते। तर आता आपण मेन आपल्याला ऑइलिंग कुठे करायचे आहे ते तुम्हाला आज दाखवणार आहे। तर इथे पाहू शकतात अशा पद्धतीने आपल्याला पुढे कुठे ऑइलिंग करायचे आहे वरच्या साईडला ते तुम्हाला इथे दाखवणार आहे। तर पाहू शकतात इथे एक होल असतो, डबल पाट्याची मिशन आहे त्याला अशा पद्धतीने होल असतो, आणि सिंगल पाट्याची मिशन असेल तर इथे तुम्हाला कुठेही छोटे छोटे होल दिसतात, तिथे तुम्ही ऑइलिंग करायचं आहे। हा जो आहे तो ऑइलिंगचाच पार्ट आहे, इथे तुम्ही ऑइल करून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने ऑइल जे आहे ते करून घ्यायचं आहे, पाहू शकतात। तर पाहू शकतात इथे भरून टाकलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे छोटे छोटे होल दिसत असतील, पाहू शकतात इथे छोटे छोटे होल दिसतात। या होलमध्ये सुद्धा तुम्हाला ऑइल जे आहे ते टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला आवाज जो आहे तो मधले छोटे जे पार्ट असतात तिथे पार्ट व्यवस्थित असे या पद्धतीने असे छोट्या छोट्या होलामध्ये सुद्धा आपल्याला ऑइलिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला ऑइलिंग करायचं आहे इथे जिथे की आपलं शिलाईची सुई असते त्या ठिकाणी ऑइल करायचं आहे, जेणेकरून आपला इथला जो दात्रे असतात इथे खाली, तर त्या दात्र्यांना सुद्धा आपली ऑइलिंग जी आहे ती पोहोचले जावं, त्यासाठी इथे ऑइलिंग करायचं आहे आपल्याला। त्यानंतर आपल्याला करायचं आहे हा जो मिशनचं हे जे चाक असतो, हे पहा हे जे चाक असतं इथे तुम्हाला होल दिसत असन, हे पहा हे होल दिसतंय,
या होलमध्येही तुम्हाला ऑइल जे आहे ते टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला हा पार्ट जो आहे, हा इथला जो पार्ट असतो फिरणारा, हा जो फिरणारा पार्ट असतो याला ऑइलिंग होत असते हळूहळू, त्याच्यामुळे आपल्याला तिथेही ऑइल करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला या चाकावरही थोडंसं ऑइल टाकून घ्यायचं आहे. पाहू शकतात अशा पद्धतीने थोडंसं आपण ऑइल जे आहे ती इथेही टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर अशा रीतीने आपण ऑइलिंग जी आहे ती टाकून घेत असतात. पाहू शकतात आता वरच्या पार्टला आपण इथे जिथे जिथे टाकलेला आहे ऑइल, तो सपोर्ट खाली जिथे आपण ज्यावेळेस काम चालू करतात त्यावेळेस तो स्टार्ट होत असतो त्याला त्या ऑइलिंगची पोहोचण्यासाठी. त्यानंतर आपण खालच्या साईडला कुठे ऑइलिंग करायचं आहे ते, तर इथे पाहू शकतात हा आपला चाक असतो. या चाक जे आहे या चाकाच्या इथे एक छोटंसं इथं पाहू शकतात, इथे एक छोटंसं आपल्याला जो पार्ट जो आहे तो खालीवर गोल फिरण्यासाठी इथे एक छोटासा असा नट असतो. या नटला आपल्याला ऑइलिंग करायचे आहे. त्यानंतर हाच पार्ट आपल्याला इथंही दिसतो, त्यालाही आपल्याला अशा रीतीने ऑइलिंग करून घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडं ऑइल जे आहे ते टाकून घ्यायचं आहे. कमीत कमी तुम्ही 8 दिवसातून एकदा तरी अशा पद्धतीने ऑइलिंग करून घ्यायचं आहे. आता इथले मेन 3 पार्ट झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, खालचा जो हा जो पॅन्डल आहे या पॅन्डलच्या तिथंही ऑइल करायचं आहे. इथे पाहू शकतात कारण हा पॅन्डल जो आहे तो खालीवर होत असतो आपला हा पॅन्डल, त्याच्यामुळे आपल्याला तिथंही या पद्धतीने ऑइल जे आहे ती करून घ्यायचं आहे. तर अशा रीतीने मी तिथेही ऑइल केलेलं आहे पाहू शकतात. त्यानंतर आपल्याला पाहू शकतात एकदम परफेक्ट आपलं चाक जे आहे ती पळत आहे, आवाजही येत नाही आणि मी हे चाक जे आहे ती सोडलेलं आहे तरी पण हा चाक फिरत आहे. याच्यात नंतर इथे एक आतमधून एक जॉईंट असतो, तिथेही तुम्हाला अशा पद्धतीने ऑइलिंग करून घ्यायची आहे. आणि ते झाल्याच्या नंतर हा जो पार्ट आहे आपला खालीवर होत असतो, तर कोणाकोणाचं काय होतं, आता हा माझा जास्त ऑइलिंग करते मी त्याच्यामुळे हा पार्ट आवाज देत नाही माझा हा जो आहे तो, आणि एकदम परफेक्ट असा रुळलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही ऑइलिंग करता त्यावेळेस तुमचा हा जो पॅन्डल आहे तो रुळल्या जातो. तसंच आपल्याला या साईडलाही जो पॅन्डल आहे त्याचा पार्ट इकडच्या साईडला एक असतो. तर अशा रीतीने तुमचा हे पॅन्डल जे आहे ती खूप असं हलक्यामध्ये जात असतो. ऑइलिंग जितकी करता तुम्ही तितक्या पद्धतीने अशा रीतीने, तर आवाज वगैरे देत नाही. आणि त्यानंतर आपल्याला इथे एक छोटंसं ही दिसत असन गोल रिंग, तिथंही आपल्याला अशा पद्धतीने ऑइलिंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला इथंही खालीवर होण्यासाठी सपोर्ट असतो त्या रिंगचा. तर अशा रीतीने आपल्याला ऑइलिंग जे आहे ती या ठिकाणी करून घ्यायची आहे. पाहू शकतात मी चाक जे आहे ती बंद केलेलं आहे, अगदी तुमच्यासमोर दाखवते कशा पद्धतीने. तर पाहू शकतात आवाज वगैरे काही सुद्धा येत नाही. या पद्धतीने तुम्ही ऑइलिंग जर केली तर तुमच्या मिशनचा आवाज वगैरे येणार नाही. तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपण मिशन जे आहे ती चालून पाहणार आहेत. आवाज वगैरे येतो का पाहू शकतात. एकदम मिशनचा तुम्ही मी धागा लावलेला आहे, विदाऊट मोटरची मिशन चालवत आहे. तर अशा पद्धतीने तुमच्या मिशनचा आवाज आलेला नाही पाहिजे. तर पाहू शकतात. आणि खूप साऱ्या महिलांचा काय होतं की मिशनचा आवाज जो आहे तो खूप सारा येतो. तर ऑइलिंग करणं ही खूप, तर या पद्धतीने ऑइल कशा पद्धतीने करायचं जेणेकरून आपल्याला जेवणासाठी दररोज 3 टाईम जेवायला लागतं, तसंच आपल्याला मिशनचीही काळजी घ्यायची असते, जेणेकरून तिलाही सुरळीत चालण्यासाठी ऑइलची गरज असते. तर या पद्धतीने तुम्ही ऑइलिंग जे आहे ती करून घ्यायचं आहे. तर चला मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हीच सर्व माहिती द्यायची होती. आवडली असली तर लाईक करा, शेअर करा, आणि काही ब्लाऊजबद्दलची किंवा आणखीन काही तुम्हाला मिशनविषयी माहिती पाहिजे असेल तर कमेंटद्वारे विचारू शकतात. चला तर मैत्रिणींनो, भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्याच. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.